महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांच्याच आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाचे दिवस येत राहोत अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे बोलताना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमियर मैदान डोंबिवली येथे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या ठिकाणी आयोजित केलेल्या श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन, पवित्र आणि मंगलमय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं. तिरुपती बालाजी सर्वांच्याच आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, आनंद आणतात. मनुष्याचं संपूर्ण जीवन बदलवून टाकतात, त्याला दुःखातून सुखात आणतात असंही त्यांनी सांगितलं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील दुःख निघून जावोत या सदिच्छा व्यक्त करून त्यांनी पुढे मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. लवकरच मंदिराचं काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्याला सर्वांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल असं सांगितलं. आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचं दर्शन झालं. त्यांना येथील पूजेत सहभागी होता आलं, प्रसादाचा लाभही घेता आला. या पवित्र कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी अयोध्या येथे राम मंदिर निर्माण झालं. त्यांच्या हस्ते अबुधाबीतही मंदिराचं लोकार्पण झालं. देशातील राममय वातावरणामुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजीचं दर्शन झालं आणि प्रसादाचाही लाभ घेता आला असं सांगितलं. यासाठी त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष धन्यवाद केले. तिरुपती बालाजी यांच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे. त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करणारा ठरो या सदिच्छाही त्यांनी दिल्या. या महोत्सवासाठी तिरुपती बालाजी देवस्थानचे पदाधिकारी, विविध मान्यवरांसह हजारो नागरिकही उपस्थित होते. नव्या मुंबईमध्ये तिरुपती बालाजी त्यांचं मंदिर, त्याचं भूमिपूजन केलं. साक्षात तिरुपती बालाजीचं साक्षात मंदिर त्या ठिकाणी होतंय. म्हणजे त्यांना तिरुपती बालाजीला जाणं सगळ्यांना शक्य होत नाही आणि त्यांनी इथे नव्या मुंबईमध्ये दर्शन घडावं या हेतूने आपण त्याचं भूमिपूजन केलंय आणि त्याचं काम सुरू आहे. तिरुपती बालाजीच्या बाजूला पद्मावतीला देखील तिथे जागा पाहिजे. जागा देणारे आम्ही कोण? तिरुपती बालाजीच्याच कृपेने सगळं होणार आहे आणि त्यामुळे इथे नव्या मुंबईमध्ये आपल्याला दर्शन घेता येईल. आणि खरं म्हणजे हे वर्ष खूप आनंदाचं आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण झालं. भव्य दिव्य राम मंदिराचं उद्घाटन झालं. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याचा शुभारंभ केला. करोडो रामभक्तांचं स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनानं हाती घेतलाय. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी केले. जिल्ह्यात प्रीमियर मैदान, इरा ग्लोबल शाळेजवळ, कल्याण शिळफाटा मार्गे, कोळे कल्याण येथे 3 मार्च रोजी शासन आपल्या दारी हे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या विशेष कार्यक्रमाचं पूर्वनियोजन आणि स्थळ पाहणी करण्याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कल्याण येथे भेट दिली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्यात. अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसंच इतर विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी कल्याण येथे नियोजित कार्यक्रमांच्या ठिकाणी भेट देऊन स्थळ पाहणी केली. सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जाऊन योजनेचा लाभ घेणं शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक आणि शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा आणि जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासनानं शासन आपल्या दारी ही अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चित महत्त्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येनं लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनानं केला आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार, स्वयंरोजगार, कामगार यांच्यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत. या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसंच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत. हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू असा विश्वासही जिल्हाधिकारी शृंगारे यांनी व्यक्त केलाय. या उपक्रमाच्या नियोजनाकरिता विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी घेण्यात येत आहे. त्यांनी महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीची तालुकानिहाय माहिती घेऊन या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल, टॉयलेट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथकं, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचं नियोजन करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, महानगरपालिका, परिवहन महामंडळ तसंच इतर विभागांनाही दिला असून सुरक्षेच्या दृष्टीनं चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत पोलीस विभागालाही सूचित केलं आहे. लोकसभा निवडणुकांसंदर्भात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. याकरिता शहापूर भिवंडीसारख्या ठिकाणी त्यांनी भव्य अशा सभा देखील घेतल्या आहेत. अशातच ठाणे लोकसभा क्षेत्रातील कळव्यात आज जिजाऊचा मेळावा पार पडला. येथील लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सेवेकरिता कामं न केल्यास ठाणे व कल्याण लोकसभा देखील जिजाऊ लढवेल असे यावेळी निलेश सांबरे यांनी सांगितलं. दरम्यान ठाण्यातील कळवा परिसरात हा मेळावा घेत असल्यानं येथील कॉर्पोरेट आणि आमदारांमध्ये देखील विविध चर्चा सुरू होतील असं अप्रत्यक्षपणे नाव न घेता सांबरेंनी कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावल्याचं दिसून आलं. मात्र आज झालेल्या जिजाऊच्या मेळाव्यातून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आगामी काळातील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार असल्याचे संकेत या मेळाव्यातून दिसून येत आहेत. त्याविषयी काय सांगाल?
नक्कीच त्यांनी जर त्यांना संधी देतोय आम्ही इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांनी काम करावं. जनता ही आपले दैवत आहे, ज्यांच्या त्या दैवतामुळे आपण पदावर बसतोय. त्यांनी जर काम केलं नाही तर उद्या जिजाऊला प्रत्येक निवडणुकीमध्ये इथे उभं राहावे लागतील, उमेदवार उभे करावे लागतील. आणि ते उमेदवार असे असतील का ते 100 फ्लॅट करणारे नाहीत, परंतु 100 लोकांचे पोट भरणारे असतील, त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे व्यवसाय देणारे असतील. एका रात्रीत पत्त्याच्या बिल्डिंगी बांधणारे नसतील, परंतु इथल्या भूमिपत्राच्या जागेवरती जे अन्याय होतात ते अन्याय नक्कीच दूर करणारे असतील. आणि राजकारण हे पवित्र क्षेत्र आहे. त्या पवित्र क्षेत्रातून मंदिर आहे, पवित्र मंदिर आहे, त्याच्यातून 100% समाजकारण करण्याचे काम आमचे लोकप्रतिनिधी करतील. ज्याप्रमाणे जवाहर अर्बन बँक राहू दे, जिल्हा परिषद पालघरमध्ये आमचे सभापती आहेत, नगरपंचायत विक्रमगड नगरपंचायतला नगराध्यक्ष गेले 2 टर्म आहेत, ज्याप्रमाणे मोखाडा आणि तलासरीमध्ये नगरसेवक आहेत ते जशा प्रकारे काम करतात, शेकडोने सरपंच आहेत, त्याप्रमाणे इथलेही आमचे नगरसेवक काम करतील. इथलेही आमचे आमदार खासदार जे निवडून येतील, आमचे जे उमेदवार असतील ते 100% प्रामाणिकतेने काम करतील. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या ₹1.5 लाख पारितोषिकाची रक्कम आता ₹5 लाख, दुसऱ्या क्रमांकाची ₹1 लाख पारितोषिकाची रक्कम ₹3 लाख आणि तृतीय क्रमांकाची ₹75,000 पारितोषिकाची रक्कम ₹2 लाख अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आणि ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरी खेळाडू प्रेक्षकांच्या जल्लोषाने आणि टाळ्यांनी दुमदुमून गेली. क्रीडा आणि युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसंच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्यानं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2023-24 ठाणे या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत एकूण 16 मुलांचे आणि 16 मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाहक बाबूराव चांदेरे, मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि मान्यवरही उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी यांना आदरांजली वाहत स्वर्गीय मनोहर जोशी यांनी 25 वर्षांपूर्वी या स्पर्धेची मुहूर्तवेळ रोवल्याचं सांगितलं. बुवा साळवे यांचंही यासाठी अमूल्य योगदान होतं. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या खेळाडूंनी राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभरात वाढवलाय याचा अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातील खेळाडू गुणवान आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं त्यांच्या बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशातील खेळाडूंना आणि युवकांना खेलो इंडिया, फिट इंडियाच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून दिल्यात. राज्य शासनाने या स्पर्धेसाठी 75 लाख रुपये तर ठाणे महानगरपालिकेनं 1,11 कोटी इतका निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. कबड्डी खेळासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा. मैदानी खेळांना जास्तीत जास्त वाव द्यायला हवा. यासाठी शासनाच्या वतीनं मैदानी खेळांसह पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवण्यात येणार आहे. खेळाडूंनी खेळाचं उत्तम प्रदर्शन करून खेळाच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा नावलौकिक वाढवावा. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचं ध्वजारोहण संपन्न झालं. त्यानंतर व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील क्रीडांगणास धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरी असं नाव देण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, मैदानी खेळ आणि गणेश वंदना आदी कलाविष्कारही सादर केले.
क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी प्रास्ताविकेत या स्पर्धेबाबतची माहिती उपस्थितांना दिली. माजी महापौर नरेश मस्के यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राणा प्रतिभा यांनी केलं. या निमित्तानं जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आणि ठाणे महानगरपालिका अधिकारी मीनल पालांडे यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मैदानात श्रीफळ वाढवून आणि खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत कबड्डी स्पर्धेस शुभारंभ केला.